डोंगराळे येथील प्रकरणासंदर्भात आज न्यायालयामध्ये सुनावणी होती। या दरम्यान या प्रकरणातील आरोपी संदर्भात आज कोर्टात काय झाले, यापुढे काय होणार या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू थेट आपल्यासोबत कॉल लाईनवरून जोडले जात आहेत। बोला हरीशजी, या प्रकरणासंदर्भात काय अधिकची माहिती मिळते? नमस्कार। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये एका लहान बालिकेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याचा अत्यंत दुर्दैवी व गंभीर गुन्हास्पद प्रकार समोर आल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळलेली होती। या प्रकरणातील आरोपीची आज 1 डिसेंबर रोजी पोलीस कस्टडी संपल्यामुळे त्याला आज पुन्हा मेहरबान कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला। कायद्याप्रमाणे 15 दिवसाची PCR संपल्यामुळे व पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यामुळे यानंतर PCR देता येत नाही, त्यामुळे त्याला 11 डिसेंबर पर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी म्हणजे MCR देण्यात आली। तसेच आता पोलीस चार्जशीट दाखल करतील असे खात्रीलायक वृत्त आपल्या हाती आलेले। तसेच सदर प्रकरणात तोच एक आरोपी निष्पन्न आहे, त्याच्यावरच आता आरोपपत्र दाखल होईल। परंतु एक अत्यंत गंभीर गोष्ट अशी आहे की ही घटना झाल्यानंतर संतापाची लाट सगळीकडे उसळलेली असल्यानंतर देखील मालेगाव येथील छावणी पोलीस स्टेशन येथे व सिटी पोलीस स्टेशन येथे या दोन्हीकडे एक पोक्सोचे गुन्हे दाखल झाले। या व्यतिरिक्त आज अजून 2 पोक्सोचे गुन्हे दाखल झालेले आहेत। ही अत्यंत गंभीर बाब आहे। म्हणजे एक मनमाड पोलीस स्टेशन येथे एक पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे, त्यानंतर मालेगावातील रमजानपुरा पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल झाला आहे। त्यामुळे अत्यंत गंभीर प्रकार असून असे प्रकार वरचेवर होत असल्याचे दिसून येते आणि असे जर होत असेल तर नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। त्यामुळे सदर गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व कायद्यात नक्कीच बदल व्हावा अशी मागणी आता मात्र जोर धरू लागली आहे। या बाबतीत अजून काही नवीन अपडेट असेल ते आपण लवकरच आपल्या प्रेक्षकांना देऊया। धन्यवाद हरीशजी, माहिती दिल्याबद्दल। याच प्रकारे या घटनेसंदर्भात, या प्रकरणासंदर्भात अजून पुढील माहिती, पुढील अपडेट मिळवण्यासाठी प्रबंध चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।